नमस्कार. DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव, कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आपण आलो आहोत. या ठिकाणी शेतकरी म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणून कांदा या ठिकाणी येत असतो. तर त्या कांद्याला भाव काय आहे, शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, कांदा निर्यात चालू झाली पाहिजे का नाही, शेतकऱ्याला निर्यातीनंतर काय फायदा असतो, किंवा या ठिकाणी कांद्याचा भाव काय आहे, भाव बरोबरीला सुटतोय का शेतकऱ्या घाट्यात जातोय, याच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार. DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव, सोलापूरमधलं कांदा मार्केट यार्डा या ठिकाणी आपण आलो आहोत. तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला कांदा आणलेला आहे. तर त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत की त्यांचा भाव कसा पाहिजे, कसा नाही, निर्यात चालू आहे का नाही, याबद्दल काही प्रश्न असतील किंवा त्यांचा झालेला खर्च असेल, याचं सविस्तर माहितीपत्र मी तुम्हाला देणार आहे. या ठिकाणी शेतकरी एक नाही भरपूर शेतकरी आहेत, त्यांना कांदा बी मार्केटमध्ये भरपूर आलेला आहे. तर शेतकऱ्याच्या काय अडचणी आहेत ऐकून जाणून घेऊया. सर्वप्रथम त्यांचं नाव ऐकून घेऊया. नाव सांगा. विवेकानंद सिद्धरामय्या स्वामी. कुठून आलो? माळकवटे. हां, माळकोटे का? किती एकर कांदा होता तुमचा? 2 एकर. बरं, किती खर्च आला असेल तुमच्या कांद्याला साधारण 2 एकर कांदा उत्पादन करण्याचा? 2 एकर म्हणलं तर 1 लाख पर्यंत खर्च आलाय. 1 लाख पर्यंत. आता सध्या तुम्ही हे चाललं चौकशी केली असेल की भाव काय आहे काय नाही? नाही, पहिला भाव आहे म्हणून आम्ही पण चांगला हे केला वा. आता सध्या 3000 हे काय रेट परवडत नाही. 3000 फिक्स आहे का? नाही, 4 आहे, 4.5 त्याच्यात 2-4 असते ते अक्कल. एक 3000 गेलं तर बाकीचं 1500 असं जाते. बरोबर. म्हणजे आता सध्या जो तुम्ही कांदा आणलेला आहे 2 एकरामधला, तेव्हा कांदा जर घातला तर कमीत कमी पैसे आपला जेवढा झालेला खर्च तेवढा येईल वाटतं? नाही, खर्च निघत नाही. काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आज सध्या कांदा निर्यात चालू आहे की नाही? निर्यात चालू पाहिजे. आता सध्या निर्यात बंद आहे का चालू आहे? बंदच असेल, काय कुठलं जात आहे माल तरी कमीच आहे यावर्षी. हां हां. आणि 1 एकर मध्ये 200 पोती निघत होतं, आता 50 बी निघेना. सगळं नासकत होऊ लागलं. म्हणजे तुम्हाला सांगतो, आता आम्ही पण फिरतो, प्रत्येक शेतकरी बांधावर जातो, तर काही काही ठिकाणी कांदा रुटरून टाकलाय, अक्षरशः कांदा नासलाय. म्हणजे ते 200 पोती व्हायची तिथं 60-70 पोती झाली. एक तर तेवढीच आवक कमी झाली उत्पन्न, बरोबर आहे का? आणि त्यातनं बी आलेला कांदा एवढ्याचा भाव जर कमी असेल तर काय परवडत? 500 वरच. काल एकांचं 3000 न विकलं. हा, 40 पोती. बर. ते एक 2-3 कांदा नासकट निघाल्यावर त्याला 600 रुपये पर्यंत आलं रेट. 3000 विकून महागारी 600 न गेलं ते. बरं. आता चुकून आमच्या हातनं एकदा होत आहे. आता भरताना चांगलं वाढतंय, नंतर ते पाणी सुटू लागलंय. बरं. म्हणजे वल्ला कांदा असल्यामुळं, हा, ओला असल्यामुळं हे होऊ लागलंय. शेतकऱ्याच्या अडचणी बघा की जर कांदा मार्केटला जर आणायचं म्हणलं भरून, तर ज्या ठिकाणी ह्या ठिकाणी यायला का अर्धा तास किंवा 1 तास लागतो. मग ती कांद्यावर पोत्याची पुती टाकून मग ती कांद्यामधलं पाणी सुटतंय आणि तिथून हिता आल्यानंतर की कांदा जेव्हा बघितला जातो तेव्हा तो पूर्ण वल्ला असतो, त्यामुळे त्याला भाव कमी मिळतो. आणि आता सध्या तुम्ही ऐकलं की ह्याने सांगितलं की जर असा कांदा आला तर काही सुद्धा परवडत नाही, झालेला खर्च सुद्धा मिळत नाही. अजून काही शेतकरी आपल्यासोबत आहे, त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ. नाव सांगा. मी संजय माळाप्पा काळे, माळकोटे राहणार आहे. किती एकर कांदा चांगला? माझं 1 एकर कांदा आहे. माझं जास्त पाऊस झाल्यामुळे थोडं कमी प्रमाणामध्ये कांदा. बरोबर. म्हणजे उत्पन्न कमी झालं, कमी घटलं आहे. आता सध्या मार्केटला भाव काय चौकशी केली असेल? भाव आता सध्या काय नाही, पहिलं थोडं होतं, आता तरी आवक जास्त असल्यामुळे थोडं कमी झालं. बरोबर. आता सध्या निर्यात जर चालू केली असती बरं का सरकारनं, तर काय नाही, रेट काय वाटतं, वाढला असता कमी झाला असता? वाढलं. बरोबर. मग तुमचं शेतकऱ्याचं थोडं फायदा झाला असतं. शेतकऱ्याचं काय म्हणणं आहे, मग का निर्यात कांदा चालू झाला पाहिजे का झाला नाही? पाहिजे की हो. हां, मग एवढं खर्च करून मग काय उपयोग? म्हणजे उत्पन्न बी कमी निघालेलं आहे कांदा नसल्यामुळे, रोगराई पडल्यामुळे. तेवढ्यामध्ये काय थोडं कमी प्रमाणात निघालं तरी खर्च तरी घातला निघाला पाहिजे. बरोबर. म्हणजे आता काय वाटतं, म्हणजे झालेला खर्च तर पण निघेल का नाही निघेल? आता काय तेवढं काही वाढत नाही, निघतच नाही. तर आता शेतकऱ्याचं म्हणणं आहे की जर कांदा निर्यात जर चालू केली असती तर शेतकऱ्याला 2 रुपये एक्स्ट्रा मिळाले असते आणि शेतकऱ्याला पुढचा कांदा उत्पादन करणारा उत्साहानं कांदा उत्पादन केला असता. पण असं जर होत असेल किंवा बरोबर सुटत असेल किंवा त्यात बी आपला लॉस होत असेल तर शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन करायचं का, हा मोठा प्रश्न आहे. अजून
किशोर किसन जाधव, तालुका माडा, जिल्हा सोलापूर, बारलोणी. किती कांदा आणला? 3 एकर कांदा होता. बरोबर. पूर्ण नासला. एखादं 200-300 पिशव्या निघायला तिथं 50 पिशव्या निघायला लागल्या आणि 90 किलोमीटरवर आणावं लागतंय. मग आणल्यानंतर येतानाच मध्ये खराब होतं, एखाद 2 बायांकडनं जातंय. बरोबर. इथं आलं की पिशवी उघडली की एखादा चांगला नाश्ता बघूनच व्यापारी हातात घेतोय. बरोबर. तो 2000-3000 गेलेला 500वरच येतोय माघारी. बघा. शेतकरी बोंबलला बरोबर. एखादा नाश्ता टाकतोय तरी ते ऐकत नाही. तसंच म्हणजे 3 एकरांचा कांदा आहे. माड्याहून आला ना हा. तुम्ही? माड्याहून शेतकऱ्याला आहे. 3 एकर कांदा केलता, त्यात पण नुकसान झालेलं आहे भरपूर त्यांचं. आता त्यांचं म्हणणं असं आहे की कधी चुकून म्हणजे कामगारा महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांच्याकडून कांदा चुकून जर पोत्यामध्ये गेला आणि तोच कांदा जर व्यापाऱ्यानं जर बघितला तर पूर्ण या चांगल्या सुद्धा कांद्याला भाव कमी मिळतो. आणि असं जर शेतकऱ्याला जर म्हणजे उत्पन्न म्हणा किंवा भाव जर येत नसेल तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा करायचा का, हा मोठा प्रश्न आहे. आता सध्या 3 एकर तुम्ही कांदा केला, किती खर्च आला असेल तुम्हाला? 3 एकर 1 लाख रुपये खर्च. बघा, 3 एकर कांद्यासाठी एकरी 1 लाख रुपये म्हणजे 3 लाख रुपयांचा खर्च आहे. मला सांगा 3 लाख रुपये 80,000. बघा. बरोबर. बायांचा खर्च आता वाहनाचा खर्च ट्रान्सपोर्टचा बरोबर आहे का? माड्याहून एक ठिकं इकडे आणण्यासाठी किती रुपये? 75 रुपये लागतात. बघा, माड्यावरून एका शेतकऱ्याचं एक कांद्याचं पोतं किंवा एक गोणी जर या मार्केट कमिटीमध्ये आणायची म्हणजे 70 ते 75 रुपये यांच्याकडून घेतले जातात. आणि त्याच गुणीला इथं आल्यावर जर योग्य भाव मिळत नसला आणि तिथं जर पैशांची कमी होत असले तर 3 लाख रुपयाच्या जर 2.5 लाख 2 लाख जर पट्टी येत असतात याचा उपयोग नाही कांदा कापायला उत्पादक 100 करून. रुपये किंवा पोत्याला. बरोबर आहे. शेतकरी पूर्णपणे हतबल झाला. मला सांगा तुम्ही नुकसानीचा आता पंचनामा झाला नाही, नुकसान भरपाई बी शासनाने काय केलं पंचनामा झाला नाही. बघा, म्हणजे सांगायला वाईट वाटतंय, शेतकऱ्याच्या कांद्याचं उत्पन्न निम्म्याच्या निम्म्यावर घटलं. म्हणजे जिथं 200 पोती होणार तिथं 100 पोती झाली. याचाही नाही, 50च. बघा, जिथं 100-150 वेळ तिथं 50 पोती कांदा झालेला आहे. कांदा पूर्ण नासलेला आहे. 4 प्रकारचे रोग त्याच्यावरती पडलेले आहेत आणि त्याचा पंचनामा सुद्धा झालेला नाही. तुम्ही माड्याहून आहेत ना? बघा, माड्याचे शेतकरी आहेत. कांद्याचा पंचनामा किंवा नुकसान भरपाई या गव्हर्नमेंटनं त्याचं दखल घेतली पाहिजे, बघितली पाहिजे. कांदा किती एकरामध्ये किती होतो हा कृषी अधिकाऱ्याला पण माहीत असतं. बरोबर आहे का? शेतकऱ्याचं म्हणणं एवढंच आहे की पंचनामा झाला पाहिजे, शेतकऱ्याला योग्य तो भाव मिळाला पाहिजे आणि पंचनामा केल्यानंतर त्यांची काही नुकसान भरपाई असेल, फुल नाही फुलाची पाकळी त्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. तरच प्रत्येक शेतकरी, प्रत्येक तालुक्यातला गावातला कांदा उत्पादक शेतकरी आवर्जून कांदा उत्पादनासाठी सज्ज राहील असं मला वाटतंय. अजून काय शेतकरी आहेत? आपण झाडाखाली जर काढून टाकला 50 पिशवी तर त्याच्यातला 30 पिशवी चांगला आहे, 20 पिशवी बाद होतो. बरोबर. परत मार्केटला आणताना नाचका म्हणजे कापून ठेवलेला कांदा पण जर पुन्हा घ्यायचं मला नसतो कांदा. बरोबर. तसं होतंय. आता सध्या किती आहे 3 एकरामध्ये? किती पाकिट आणलं तुम्ही? आता 42 पाकिट आणले. 3 एकरात नाही? नाही, पहिला आणली होती. बरोबर. टोटल किती झाले 3 एकर? टोटल 600 पाकिट निघले. मग काय वाटतंय किती निघायला पाहिजे? 400-500 कांदा निघला. बरोबर बरोबर. असं आहे का? म्हणजे एवढा लॉस झाला. बरोबर बरोबर. म्हणजे ह्या होत्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा. अजून काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया ऐकून घेऊया. नाव सांग. श्रीधर पांडुरंग पाडवे. कुठून आला तुम्ही?
आम्ही बारस चाललो. बारिशानं कुठलं गाव? तुर्क पिंपरी. किती आणलाय कांदा? किती आता एकरात निघते त्या 100 निघायच्या 200 निघायच्या हां. 5-25. बरं म्हणजे नसलाय का कांदा तुमचा? काही खराब आता ह्यानं पावसानं झालेला आहे. बरोबर. काय पंचनामा झाला का नाही शेतकरी? पंचनामा काय नाही याचं आम्हाला अनुदान भेटावं. बार्शी तालुक्यात शेतकरी आहेत, ह्यांचं पण कांद्याचं नुकसान झालेलं आहे, पंचनामा झालेला नाही. किती कांदा होत असतो दरवर्षी आणि आता किती झाला सांगा? दरवर्षी 200-250-300 कोटी कांदा एकरात निघत होतो. बरं. पण आता काय कसलंच काय नाही त्याला काय म्हणजे पावसानं काय बाकी पावसामुळे रोगराईच्या पलीकडे कांदा नसला. बरोबर आहे. आता सध्या भाव काय मार्केटला? मार्केटला 3000 रुपये पाठवले. असं आहे का? काय तर खराब झाला म्हणे न्या माघारी. हां मग माघारी नाही नुसतं काय. माघारी नेहमी जमत नाही, पैसे वाढले जायचे. पैसे वाढले तर त्याचं काय उपयोग वेळेला कुठल्या बरोबर आहे. आपल्या भागातले कोणी शेतकरी आहेत का? बरोबर. म्हणजे प्रत्येकाच्या शेतात हीच बाब झाली आहे. काय ती सांगते ती बरोबरच आहे, मी सांगते ती बरोबर आहे. हां, प्रत्येकाच्या शेतामध्ये कांद्याचं नाही ती नुकसान. सत्य जवळून बघतोय आपण शेतकरी का हे आहे. बरं. म्हणजे बार्शी तालुक्याच नव्हे तर सगळ्या भागात जेवढे शेतकरी कांदा उत्पादक आहेत त्या सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे जिथं 200, 150, 60 पाकिट व्हायचं तिथं 30-40 वर आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे कृषी विभागानं किंवा कृषी अधिकाऱ्यांनी त्याचा पंचनामा केलेला नाही. पंचनामा केला म्हणजे तिकडून 2 रुपये शेतकऱ्याला मिळले असते आणि या मार्केटमध्ये आल्यानंतर या मार्केट कमिटी येऊन काय कांद्याला जर भाव मिळाला असता तर तेवढंच शेतकऱ्याचा जेवढा खर्च झालेला आहे त्याच्यापेक्षा मी काय म्हणतोय की बाबा या दुसरा माणूस थोडं कष्ट केल्यानंतर त्याला 2 रुपये मिळाले पाहिजे. जर नाही मिळाले तर तो शेतकरी तो कांदा उत्पादक करील का हा मोठा प्रश्न आहे. समाधानी मी राहणार. बरोबर आहे. समाधान बी राहणार नाही. अजून काय म्हणतोय? आता आम्हाला एवढंच पाहिजे सर्व शेतकऱ्याला आतल्या तालुक्यातल्या हां. त्याला आपलं फक्त अनुदान मध्ये तर मोडावा ते शेतकरी. नाही अनुदान नुकसान झालं म्हणजे अनुदान मिळालं पाहिजे आणि मिळालं पाहिजे पण आता वरच्या अधिकाऱ्यावर आहे अवलंबून. शेतकऱ्याच्या पिकाला जर भाव दिला गेला तर शेतकरी म्हणणार आहे ना 2 रुपये आपल्याला आले मग तोच करणार शेती. बरोबर आहे. बरोबर आहे सर. नाव सांगा. वैजनाथ रामारी चव्हाण, कुठून आलो तुम्ही? राहणार खुनेश्वर, गाव? राहणार खुनेश्वर. बरोबर. किती आणलाय कांदा? कांदा 75 पिशव्या. 75 पिशव्या. किती एकर कांदा होता? कांदा होता 1.5 एकर. बरं. त्यात तेवढा निघाला. 1.5 एकर तेवढा कांदा फक्त? बरं. नाही तर मी त्या 1.5 एकरात 300-350 माल काढतो. बरं. म्हणजे कांद्या काय नुकसान झालंय का? नुकसान निम्यानं महाग पडला. निम्यानं चांगला आहे, निम्यानं महाग पडला. बरं. हां. तर हिथं आणला की भाव कमी झाला. हां. कांदा दाखवा बरं जरा तुमचा. कांदा चांगला आहे की? चांगला कांदा. हां. त्याचा भाव 1-2 नासक काढले की भाव लगी डासळ देते. म्हणजे कांद्यामध्ये 1-2 कांदा नासक निघाले की भाव कमी? भाव घरी वच येतोय लगी. बरं. काय म्हणणं काय तुमचं मग कांद्याबद्दल? काय बाई घेते 350 रुपये चिर झाला. बरोबर. त्यात ना 1 ना 2 ना 3 4 पिशव्या. हां. शेतकऱ्यांनी काय करायचं? बरोबर आहे की? बरोबर आहे ना. मग काय नुकसान भरपाई मिळाली पाहिजे नाही पाहिजे? कांदा निर्यात झाला पाहिजे? मिळालं पाहिजे. आता काय पंचनामा झाला का तुमचा? काहीच नाही. पंचनामा बी नाही ना काहीच नाही. तिथे तहसीलदार असतील ना का तुमचं काय सांगितलं का नाही कांदा नुकसान झालाय? कृषी अधिकाऱ्याचा कोण माणूस आलाय का नाही? कोण आलंच नाही. त्याच्या पुतोर आलंच नाही कोण. असं आहे का? गावात कांदा क्षेत्र किती करे शेतकरी? शेतकरीला समजा गावात शेतकरी. असं आहे का? बरं. म्हणजे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे का नाही? मिळायला पाहिजे नुकसानी बरोबर आहे. हां. म्हणजे सगळ्या शेतकरी नुकसान झालं असं म्हणत आहे का? झालं निम्यानं मागं पाकच आहे. बरं.
रानमसले उत्तर सोलापूर हा. राजकुमार शहाजी तगारे. हां रानमसले गाव असं आहे की तालुक्यात म्हणलं तर बी नाही, जिल्ह्यात म्हणलं तर बी चालतंय हा. कांदा उत्पादनासाठी बरं का. हां हां ह्या वर्षी असं झालं की सर, हां शेतकरीने 5 एकर 10 एकर कांदे लावलं. हां ह्या वर्षी इलेक्शन आहे म्हणून हां भाव कुठं तर घावल हां म्हणून शेतकऱ्यांनी कांदे लावलं. पण आता निसर्गानं अशी दांडी मारली हां की पाऊस काळ भरपूर झाला हां आणि शेतकऱ्यांनी आशेची दशा झाली शेतकऱ्याची. हा. कशी झाली बाबा, आता ह्या वर्षी काय तर शेतकऱ्याला 2 पैसे मिळतील म्हणून. पण असं झालं की सर, उलटच गणित झालं. उत्पन्नात घट झाली, पाऊस काळ झाला भरपूर. किती एकर कांदा होता तुमचा? माझा 4 एकर कांदा आहे सर. किती उत्पन्न झालंय? आता सध्या उत्पन्न 1 एकरात माझं नाही हां 15 पिशे निघले त्या आणि खर्च झाला माझा 35,000 रुपये. बर आता आणले बाजारात सोलापूर सिद्धेश्वरी बाजार समिती मधून आणलेला कांदा. हां पण मला वाटत नाही की एवढा खर्च निघाला असं माझं. आणि रोजगाराला 300-350 रुपये हजेरी झाली आहे. बर शेतकऱ्याची घट झाली आहे. शेतकऱ्या आता सध्या हां कर्जबाजारी होईल ही मला 100% वाटतं. की कांदा नुकसान झालंय म्हणलं, त्याचं काय पंचनामा ते केला का नाही कृषी काय विभागाने? नाही, पंचनामा करायला गेले, तहसीलदारला विचारलं की तहसीलदारला नोटीस हे केलं की म्हणतात पाऊस काळ झालाय, हा. ठेवतो असलं बोलते ते. बरं, बरं, कृषी बरं. अधिकारी कळवलं तर कृषी अधिकारी सुद्धा म्हणत नाहीत बाबा कांद्याचं नुकसान झालं पण पंचनामा करू, असं काहीच बोलत नाही ती. बरं आता मार्केटमध्ये कांदा आणलाय तुम्ही, तर तुम्हाला भाव किती सांगितलं साधारण, किंवा एवढा भाव आहे कांद्याचा पण? आता कालचं मार्केट बघितलं तर साधारण 50 रुपयापासून क्विंटल पासून भाव चालू आहे. हां ते 3,000 पर्यंत आहे. पण बरं. माझा कांदा ही 3,000 पर्यंत येऊ शकतं ही मला आज गॅरंटी नाही. बरं आज कसं झालंय, आजचं आवक भरपूर आहे आणि बाजार कमिटीमध्ये दुर्लक्ष आहे सर. हां बाजार कमिटीमध्ये जी कमिटीवाली जी आहे 3 हे फाकट, हा. त्या 3ही गाड्या एकदम सोडल्या त्या. त्याच्यामुळं एवढं अजून आता 11 वाजत आले तरी बी गाड्या उतरल्या जात नाही त्या. हां आणि शेतकऱ्याला असं गृहीत धरते आज आवक लय वाली व्यापाऱ्यांनी म्हणायचं आज आवक लय जास्त झाली आहे. आज 100% कांदा भाव 100% पाडणार मला ही आज काळ्या दगडावली पांढरी रेख. हां हा, पण आज म्हणणं वाटतं की आज एवढा भाव येईल असं मला तर गॅरंटी नाही. बरं 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 आज उत्पन्न शेतकऱ्याचं आजचा अवस्था सांगते की चेहऱ्यावर कुणाच्या शेतकऱ्याचा हसू नाही. आता सध्या कांदा निर्यात करायला चालू आहे का बंद आहे? आता सध्या आयात करते ती पण निर्यात करत नाही. बरोबर. असलं पण नाही सरकार निर्यात चालू करू, शेतकऱ्याला 4 पैसे मिळू द्या असं काहीच नाही. एक तर शेतकरी अडचणीत, त्याच्यामुळं कुठलाही मंत्री म्हणा आमदार खासदार काही काहीच बोलत नाही ती. अहो साधं विचारायला गेलं तर ती दखल घेत नाही शेतकऱ्याची. अहो मग करा म्हणलं तर खासदारला फोन लावला तर म्हणते ते करू सांगू ठेवू. आमदाराला फोन केला तर आमदार म्हणते असं झालं मग आम्ही काय करावं. अहो मत कशा मागायला येता तुम्ही शेतकऱ्याकडे? बरोबर आहे तुम्ही शेतकऱ्याला मत कशा मागता? भाव द्या ना, हमी भाव. बरोबर आहे हा, कांद्याला एवढा भाव द्या तेवढा द्या. तुमचे पेन्शन 6वं येतं 8वं येतं कशाला वाढीतं? आमदार कशाला एवढे पगारी कशासाठी? त्यांचे बी कमी करा ना. बरोबर बरोबर तुम्ही आज शेतकऱ्याची गळपाशी करायला कशामुळे करायला? अहो शेतकऱ्यानं तर एकनिष्ठ जर राहिलं, दूध आणि माळव जर नाही आणलं ही काय खाते ती? बरोबर आहे. हा, ही 2 आमच्या शेतकऱ्यात एकी नाही हो सर. आमच्या शेतकऱ्यात एकी जर आली तर ही सरकार कुठलं बी असू द्या त्यांना धडा शिकल्याशिवाय राहणार नाही शेतकरी. पण एवढंच की शेतकऱ्याच्यात एकी नसल्यामुळं या आज ही अवस्था शेतकऱ्याची झाली आहे. आता थोडक्यात सांगा की आता सध्या कांद्याचं मार्केट कसं असायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला फायदा होईल, पण तेवढंच सांगा. माझ्या हिशोबानं आज तबल 8 ते 9,000 रुपये नाही कांद्याला भाव पाहिजे का? तर तेवढा खर्च 1800 रुपयाला कांद्याचं खताचं टिक आहे. बरोबर आहे. राऊंड अप पहिलं 300 रुपयाला होतं, आता 650 रुपयाला झाले. म्हणजे खताचे भाव रेट वाढले ते म्हणायचं. खताचे बाकीचे रेट वाढले तर रोजगार वाढलेला आहे. वाढलेत. अहो, आणि कुठलाही शेतकऱ्याला 1400 केलंय.
700 रुपयाचं होतं आणि 300 रुपयाला युरिया 100 रुपयाला युरिया जे काय येत होतं आज 300 रुपयाला झालंय. 350 रुपये 18% जीएसटी वाढली आहे. शेतकऱ्याला काय राहणार सांगा म्हणजे की? वाढलेला खर्च बघून जर कांद्याची आवक जशी वाढली किंवा कमी झाली तर कांद्याला भाव जर नाही आला तर शेतकरी आत्महत्या करू शकतो. बरोबर आहे. मग शेतकरी नुकसान झालं थोडक्यात. आता सध्या मग एकनाथ शिंदे काय म्हणतात मराठवाड्यात एवढी आत्महत्या कमी झाली तेवढी कमी. अजून मी सांगतो ह्या वर्षी शेतकऱ्यानं ना आत्महत्या 100% वाढणार का तर खर्च झाला त्याला देणंच सरत नाही. सोयाबीनला भाव किती होता गेल्या वर्षी? बरोबर. देवेंद्र फडणवीसनं महाग आंदोलन केले. 11,000 भाव पाहिजे 10,000 भाव पाहिजे. आता त्याचे सरकार होतं त्या टायमाला आज 3,000 3,500 भाव का त्याने वाढवावं ना. शेतकरी कोणच करत नाही सर. म्हणजे शेतकऱ्याला भाव दिला पाहिजे योग्य शेतकऱ्याला भाव. हमी भाव पाहिजे. एक हजार 50 रुपये 1150 1100 रुपये 1150 1200 रुपये 1250 1300 रुपये 1350 1400 रुपये 1450 1650 1750 रुपये 1750 नमस्कार, मी दत्तात्रय माळे, हा शेतकरी आहे मोहोळ तालुक्यातील कोनेर गावचा. किती एकर कांदा केला तर किती आणला 1 एकर कांदा केलेला होता हा आणि 1 एकर कांदा केलेला असल्यामुळं आणि भरपूर पाऊस हा. झाल्यामुळं एका एकरातून मी फक्त 22 पिशव्या कांदा घेऊन आलोय मार्केटला. बर. कारण आणि 80 ते 90% कांदा या पावसामुळे नसलेला आहे. हा आणि हा कांदा इथं घेऊन आलोय. हा. रात्री मी 10 वाजता या मार्केट कमिटीच्या आतमध्ये आलोय हा आणि आता सकाळी मला वाटतं 6 वाजता गाडी खाली झालेली आहे हा. आणि आम्ही रात्री 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत या रस्त्यामध्ये ताटकळलोय. हा. मग या मार्केट कमिटीचे प्रशासन काय झोपले का हा. की बाबा ह्यांना सोयी सुविधा करता येत नाही का? प्रवासी वाहतूक आलेली आहे, जाणारे वाहनांचे येणारे वाहनांचे नियोजन करता येत नाही. तर मला तर एक म्हणायचं आहे की जर हे यांना हे प्रशासन चालवायचं नसेल या मार्केट कमिटीच्या अध्यक्षांना त्यांनी राजीनामा देऊन घरी बसायचा आहे. कारण शेतकरी उपाशी तापाशी या ठिकाणी संध्याकाळी आलेला आहे. त्यांच्या गाड्या खाली होत नाहीत आणि त्यांची अशी उपासमारीची वेळ आली आणि मार्केटमध्ये आत आलं तर हमालाची वागणूक या शेतकऱ्याची चांगल्या पद्धतीची नाही, योग्य वागणूक नाही. कशा पद्धतीने शेतकऱ्यांना बोलतात आणि शेतकऱ्याला हमी भाव या शासनाने दिला पाहिजे. काय हमी भाव नाही? काल 4,500 रुपये कांदा मार्केट जातोय आणि आज 2,000 रुपयानं मार्केट निघतंय. मग या शेतकऱ्याने करायचं काय असा माझा प्रश्न आहे. तर इथं चौकशी केल्यावर काय म्हणली तुम्हाला तिथं? चौकशी केल्यावर ते म्हणतात की काल 4,500 रुपये भाव गेला, आज मालाची वाहतूक जादा आली, त्याच्यामुळे मार्केट कमी निघलं. काय करायचं या शेतकऱ्यांना? उपासमारीची वेळ आलेली आहे शेतकऱ्यावर. काय करायचं सांगा? तर माझं एक म्हणणं आहे की या शासनाने या प्रशासनाने नियोजन करून या नरेंद्र मोदी साहेबांनी या भारतातील शेतकऱ्यांना आजचे दिन आणायचे असतील तर या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमी भाव दिला तरच आजचे दिन येणार आहेत. तर तुम्ही आजचे दिन येणार नाहीत तर मी एवढं सांगू शकतो, सिद्धेश्वर मार्केट कमिटीचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, त्यांचे संचालक मंडळ असतील, व्यापारी वर्ग असतील, यांनी नियोजन करा. 10 वाजता आलेले गाडी सकाळी 6 वाजता खाली होत नाही, मग तुम्ही काय झोपता का घरी? मग असा माझा प्रश्न आहे. जे वाहतूक करणारे गाडीवाले आहे, ड्रायव्हर आहे, ते म्हणतात पुढच्या वेळी मी कांदा घेऊन येत नाही. काय करायचे? 10 वाजता गाडी आली, सकाळी 6 ला खाली होते, काय करायचं असा माझा प्रश्न आहे. आणि काल कांद्याला 5,000 भाव होतो आणि आज 1,000 रुपये 1,500 रुपये भाव होतो. हे असं का? तर याचा या निर्णय लागला पाहिजे.
म्हणजे शेतकऱ्याला योग्य भाव दिला शेतकऱ्याला पाहिजे. योग्य भाव दिला मार्केट पाहिजे. कमिटीमध्ये आल्यानंतर शेतकऱ्याला योग्य ती काय म्हणतात नियोजन म्हणा, कांदा खाली होतच करणं नाही, म्हणा. नियोजन होत नाही. त्याने नुसतं भाव वाढून दिले बास आपल्याला. भाव हा. वाढला म्हणलं की आता काय करतात व्यापारी वर्गाचे निलाव चालू होतात. हा. मग शेतकऱ्याला आत्मविश्वास असतो की आपण 4 महिने कांदा सांभाळलेला आहे, बरोबर आहे त्या की. कांद्याला चांगला भाव मिळाला पाहिजे. मग एखादा कांदा जर बाद झाला 2,500चा भाव 1,500 आणतात आणि पुढे जातात. बरोबर, तर शेतकऱ्यांनी काय करायचं? मग ह्यांच्या घरी शेती असती तर ह्यांना कळलं असतं की एक कांदा नासका निघल्यावर 1,500चा 2,500चा भाव 1,500 कसा आणायचा. म्हणजे या सगळ्या त्याचा माझा शेतकऱ्याच्या प्रश्न आहे. व्यथा आहेत म्हणा, बरोबर आहे आमच्या का? व्यथा आहे त्या. आणि कुठली सोयी सुविधा नाही, चहा पाणी नाश्ता मला कुठल्या सुविधा मार्केट कमिटीमध्ये नाहीत. लोकांना सुविधा नाही. म्हणजे आलेल्या शेतकऱ्याचे तर हाल होतात म्हणा. हाल 100% हाल होतात. आणि या सोलापूर मार्केटमध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी येत नाही तर पुणे, नगर, नाशिक, कर्नाटक, बाहेरच्या देशातून बाहेरच्या राज्यातून माल येतोय, नगरहून माल येतोय. बरं, या बरं. लोकांच्या सोयी सुविधा या शासनाने पूर्ण कराव्यात आणि मार्केट कमिटी आणि अध्यक्षाने येणाऱ्या वाहनाची सोय करावी, जाणाऱ्या वाहनांची सोय करावी. ट्रॅफिक जाम होणार नाही, बरोबर. नाहीतर सोलापूरचं मार्केट बंद झाल्याशिवाय राहणार नाही. मी खरं या शेतकऱ्यांच्या नाही, शेतकरी आहे तर मार्केट आहे ना. शेतकरी आहे तर मार्केट आहे. आणि जे व्यापारी वर्ग जगतात ते शेतकऱ्याच्या जीवावर जगतात ना. बरोबर. शेतकऱ्यांनी नाही माल आणला तर तुम्ही काय जगणार आहेत? बरोबर. त्याच्यामुळं मला वाटतंय की या शेतकऱ्याच्या समस्या तुम्ही जाणून घ्या. शेतकऱ्याला विचारा तुम्ही बिल आणा गेल्यावर, बाबा आता काय काय शेतकरी काय काय आरतीवाल्यांनी हे लावले, जाहिरात लावली की जर चेकवर नाव तुमचं चुकून आता झालं, टायमिंग किती झालाय मला सांगा, अजून भाव निघालेला आहे का नाही? 11 साडे-11 झाले जातात आणि भाव व्हायला 12 वाजतील आणि बरं. तिथून 4-5 वाजता निलाव संपतोय. बरं, आणि बरं. तिथून शेतकऱ्याने जायचं कधी घरी? बरोबर. तिथून चेक देतात ते 15 दिवसाचा चेक देतात. त्यांनी बँकेत जायचं, चेक वटवायचा, अशी पद्धत आहे इथली. बरोबर. मग 15 दिवस लागतात चेक हो, वाटायला? 10 ते 12 दिवस लागतात. बरोबर. करायचं काय सांगा मला? 7 दिवसाचा द्यायचा. पण नियम तर आहे ना, 7 दिवसात चेक वाटला हा, पाहिजे. नियम तर आहे ना. मग ते देतात की पुढच्या तारीख नाही, नाही, 10 ते 12 तारखेच्या पुढचा चेक देतात. सिद्धेश्वर जगताप, कुठून आलात तुम्ही आणि किती कांदा आणलाय? पिरटाकळी तालुका मोहोळ. बर. सर, कांद्याची अशी परिस्थिती आहे सध्या की शेतकऱ्याला 1 रुपयाही शिल्लक राहत नाही. बरोबर. म्हणजे झालेला खर्च वजाबाकी होत थोडक्यात. परिस्थिती आहे सध्या. हा सध्या पाऊस जास्त झाल्यामुळं नासक्या मालाचं प्रमाण जास्त आहे हा. आणि बाईचा रोजगार आहे 300 रुपये. बरोबर. पिशवीला भाडं आहे इथंपर्यंत आणायला 35 ते 30 रुपये नाही खरं आणि आहे. पिशवी आहे 34 ते 35. बरोबर. ही सुद्धा खर्च निघीन आहे. हा. 100-200 रुपये एका क्विंटलला फुकारते आणि पुढे जाते तोडवून. बरोबर अशी बरोबर. शेतकऱ्याची परिस्थिती आहे. मग इथं मार्केटमध्ये काय परिस्थिती नेमकं तुम्ही आल्यानंतर तुम्ही बघितलं असेल किंवा? मी काल आलतो, काल माझ्या कांद्याच्या पिशव्या घेऊन आलतो. साधं चिंगळीच्या पिशवीला 100 रुपयानं भाव पुकारला. फक्त? हा, चांगला माल एकदम वाळलेला. बर. मग शेतकऱ्याची परिस्थिती ही सरकारनं ओळखली पाहिजे आणि बरोबर. त्या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणजे दुधाचे दर हे थोडक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्याला जर योग्य भाव मिळाला गेला तर शेतकऱ्याला कांदा उत्पादक करू शकतो. बरोबर आहे करू का? शकतो, नाही तर इथून पुढे कांदा उत्पादक हा आत्महत्या केल्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही राहणार. बरोबर बरोबर. खताची किंमत आज महादानची 10-26 1800 रुपये किंमत आहे. हा हा हा.
म्हणजे बाकीचे खर्च वाढले जर बघितलं तर परिस्थिती सगळी बरोबर सुटते, बरोबर आहे हो, हो. का? हा? शेतकऱ्याला योग्य जर भाव मिळाला गेला तर कांदा शेतकरी करतो. सुटत नाही, पदरच घालावं लागतं. आता मत मागण्याच्या भूमिकेत आहे आणि शेतकऱ्याच्या कुठल्याच प्रश्नाकडे यांचं लक्ष नाही, फक्त खुर्चीसाठी यांची भांडणं चालू आहेत फक्त. बरोबर बरोबर. शेतकऱ्याच्या कुठल्या काही मुद्द्यावर त्यांचं लक्ष नाही. मग फक्त शेतकऱ्याच्या खुर्ची कशी कुठल्याही मिळेल. पिकाला भाव जर योग्य दिला तर शेतकरी समाधानी किंवा शेतकरी उत्पादक करू शकतो. रातना दिवस कष्ट करून त्याला जर 2 रुपये मिळत नसेल तर त्याच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही. बरोबर. आता सध्या मार्केट मधला भाव काय कळला का नाही तुम्हाला एवढा तेवढा? आज सध्या आता आवक जास्त आल्यामुळं 11च्या पुढे नेला असं समजलंय. हा. त्यामुळे आजचा काय भाव कळला नाही. कालचा भाव 2 ते 2.5 हजार रुपयापर्यंत शेवट होता आणि वाळल्या कांद्याचा फक्त 5,000 रुपये मार्केट आहे. जुना बरं. कांदा हा हा हा. नवीन माल फक्त 2-2.5 हजार रुपये. ते पण चांगला माल आणि जी मध्यम गुलटी आहे ती फक्त 1,500 रुपये फुकारून पुढे जाते. निर्यातीबद्दल काय म्हणता येईल तुम्हाला? निर्यात चालू निर्यात केली म्हणजे तर मोदी सरकारनं चालू केली पाहिजे. बांगलादेश मध्ये निर्यात आहे त्याच्यावर शुल्क हटवलं पाहिजे. बरोबर बरोबर. शुल्क ठेवलं म्हणजे व्यापाऱ्यांना तिकडे पाठवण्यासाठी त्यांना पैसे टॅक्स भेटणार नाही. त्यामुळे इथं कांदा ते जास्त खरेदीनं करू शकतील आणि शेतकऱ्याला 2 पैसे मिळू शकतील. हाँ मैं इंडी तालुक विजयपुर डिस्ट्रिक्ट तालुक इंडी हाँ इंडी से आया, हाँ अब्दुल गनी नागुनसुर बोल के। हाँ अभी प्याज जो लाया मैं इधर, हाँ कितना पैकेट लाया आपने? अपन 60-70 पैकेट लाया। हाँ क्या रेट बोले आपका? पहला जो है 3,000 3,500 बोले। हाँ कल का रेट का भाव कम है बोले। हाँ अभी का रेट क्या बोले? क्या कुछ अभी नहीं के बोले? रेट का कुछ नहीं बोले अभी। हाँ कल का भाव रेट बोले। अभी उसको अभी जो है ना, हाँ। अभी 50 रुपए पैकेट जाएगा, 100 रुपए पैकेट जाएगा बोल रहे हैं। हाँ अभी महीने को जो पैकेट का हिसाब, हाँ अब लाने का हिसाब हाँ देखिए तो कुछ भी नहीं है उसके अंदर। बरोबर बरोबर सही और वो अभी जो खाद डाला, बीज डाला, हाँ। कचरा निकाला, तेल मारा, हाँ। वो सब कुछ भी नहीं है। ऐसा है क्या? हाँ। और अभी भाड़ा जो है मैं, हाँ अभी लाने का 7,000 रुपये भाड़ा बचा मेरे को। 7,000? हाँ 7,000 रुपये भाड़ा है। हाँ हाँ अभी वहाँ से भाड़े का क्या, आने का क्या, हम्म। अभी रात भर आया मैं घूम दे रहा हूँ, हम्म। ये गाड़ी उतारने तैयार नहीं। ऐसा है क्या? बोले रात को आने के बाद? आए के बाद में क्या पूरा गाड़ी का पूरा यहाँ मेंटेनेंस नहीं है। हाँ अभी ये शेतकरी को जो है ना, हाँ। मेंटेनेंस कोई भी पूछने वाला उसको बारे में ये भी नहीं है। अभी इसके लिए क्या, हाँ गवर्नमेंट जो है ना फिक्स रेट नहीं कर रहा है। हाँ फिक्स रेट किया तो शेतकरी का अच्छा होगा। अच्छा होता है। हाँ। मेन हमारा क्या है, हाँ। फिक्स रेट होना। बरोबर सही है सही है। हाँ, थोड़ा अपने को करने में ज्यादा कम होती है उसको हाँ बराबर हाँ जाता हाँ है। हाँ अपने को क्या जरूरत नहीं है, हाँ फिक्स रेट होना अपने को। हाँ 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 फिक्स रेट हुआ तो अपने को क्या भी चाहिए नहीं होता। नहीं नहीं फिक्स रेट किया तो सभी शेतकरी का अच्छा होगा सब ना। अच्छा होता है। हाँ। सब कुछ फिक्स रेट हुआ ना, सब कुछ शेतकरी अच्छा होता है। हाँ, एक हाँ। लोग नुकसान, एक लोग फायदा नहीं है। अगर एक हाँ। फिक्स रेट से जाता है। आणि हर एक खेत जो भी कोई शेतकरी होता है ना उसका खर्च होता है तो तलबल करके बोलता है ना आपके आगे को। वो ये होता है। हाँ हाँ उसके लिए अपने को इतना है, दूसरी बात क्या नहीं। अभी इलेक्शन के अंदर वोट मांगते रह जाए अभी हाँ। शेतकरी को भी, हाँ हाँ अपने को क्या है, अपने को है ना मांगने के लिए, सही है सही है सही है। अपना वोट देते हैं। हाँ हाँ उनके मांगने के लिए मैं अपने को क्या डर है। सही है सही है। ना डरने की बात नहीं ना। हाँ, तुम्हारे को हमारा तुम लेते। खाली किसान क्या बोलता है, हमारे प्याज हो कौन सा भी उत्पन्न निकला हो उसको अच्छा दाम मिलना चाहिए। दाम मिलना चाहिए अपने को। हाँ ये दाम नहीं मिला बोले तो शेतकरी अभी खुदकुशी नहीं करे, कैसा करेगा। सही है सही है आपका। हाँ, क्या ये करेगा बोलो। ओके धन्यवाद। ओके दोनशे रुपये पेटी कर. 100 रुपये पेटी कर. हा बोलो 1200, 1400, 1500, 2000, 2050, 21, 21, 21, 21, 22, 22, 23, 23, 24, 25, 25, 26, 26, 27, 28, 28, 29, 3000, 50, 31, 32, 32, 32, रुपये
बोलणार कोण आहे का म्हणलं बोलणार? हे नाही तुमच्यासाठीच करायला व्हिडिओ, माझ्यासाठी नाही. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.